सो आता आम्ही बसलोय शिकारा राईडमध्ये. शिकारा राईडमध्ये आम्ही आता तर आम्ही आता वैष्णोदेवी या ठिकाणी वरती चाललोय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय शिकारा राईडसाठी. आज आपला स्टे असणार आहे शिकारामध्ये. बघू शकता इथे शिकारा बोट आहे. 1 तास आपण पूर्ण शिकारा राईड करणार आहे. पाण्यातला यांचा जो व्यवहार होतात त्याबद्दल आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे. आपलं तिथे हाऊस बोट आहे, तुम्ही बघू शकता. तिथे आपण जाणार आहोत. बघू शकता इकडचा माहोल कसं आहे, ते कशी चिल्ली पिल्ली आहे इथे बघू शकता तुम्ही. ते बघू शकता. ही नहीं होती है ये, यहाँ पे ऐसा ही रोल होता है. समझते हैं हम सब. हाँ जी, अजो भाई फोटो ऐसा बनाएंगे चलते चलते आप. बहुत फोटो हो गया भाई अभी. अच्छा मैडम, आप लोगों का फोटो. सो आता आम्ही बसलोय शिकारा राईडमध्ये. शिकारा राईडमध्ये आम्ही आता चाललोय. आता आम्ही टूर करतो. बाल थोड़ा कान ढक दो ना. अच्छा मैडम, आपके लिए लाया कहाँ कॉफी हॉट. इधर वाला कान ढको. बाल लो अभी. लुक हियर. इथे अश्विनी बसली आहे. उधर देखो ना, मुंडी सीधा रखो. उधर देखो. गंदी बात. किसका? अरे बाबा पानी. बोले नाही. You will fall in the water. फ्लेवर वाला. काय ना अंकल इज टेकिंग फोटो ना, यू आर डिस्टर्बिंग हिम. नाइट वी कैन हैव. मुझे याद ही नहीं आया कि यहाँ पे ले सकते हैं. वल्लाव रे नकवा हो राम हो राम. वल्लाव रे नकवा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down.
तर इथे आपण आता हाऊसबोटमध्ये एंट्री करतो आहे. आपला स्टे होता इथे हाऊसबोटमध्ये. सो हे तुम्ही पाहू शकता, ही लॉबी एरिया, लिव्हिंग एरिया जो असतो तसा टाईपमध्ये हे बनवलेलं होतं. इथे हीटर देखील होता आतमध्ये बोटमध्ये, कारण इथे -डिग्री टेम्परेचर होतं. तसंच हा आपला फर्स्ट रूम, हा आपला आपण घेतलेला होता आपल्या चॉईसनी. तुम्ही इंटिरियर बारकाईने पाहू शकता की बोटच्या आतमध्ये किती सुपर्ब इंटिरियर केलं आहे. हे वॉशरूम आहे ज्यामध्ये आपल्याला बाथ टब वगैरे दिलेला होता. सुंदर असं डिझाईन हे बोटमध्ये मी तर फर्स्ट टाईमच बघितलं होतं. खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट देखील केलेली रूममध्ये. इथे सेकंड आणि थर्ड रूम होता. तर आता आम्ही रिटर्न चाललोय. एक परतीचा प्रवास आहे. पूर्ण पाण्यातून सवारी आहे आमची. बमू दिदी अश्विनी तर आम्ही श्रीनगर वगैरे काश्मीर पार करून वैष्णोदेवी कथरा या ठिकाणी पोहोचलो. आणि इथे वैष्णोदेवीला वरती जाण्यासाठी आपण घोडेसवारीवरती गेलेलो. बार्गेनिंग करून आपण चांगले असे घोडे तिथे घेतले आणि त्या सवारीला आपण सुरुवात केली. पुढे आपण निघालो वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. आपण पुढे निघालो. खरं तर पहिल्यांदाच मी चाललेलो इथे. मला पण माहिती नव्हतं की किती वर आहे काय. स्टार्टिंगला तर आम्हाला एक्साइटमेंट होती जाण्याची, बट जसा जसा वेळ निघत गेला, जसा जसा 1 तास गेला, 2 तास गेला, असा वेळ निघत आम्ही कंटिन्यू 7.5 ते 8 तास घोड्यावर सवारी करत त्या ठिकाणी पोचलो. आणि वरती गेल्यावर जो नजारा होता तो अविस्मरणीय नजारा असा आपण तिथून बघितला. खूप थंडी होती. इवन तुम्हाला मी सांगेन की घोड्यावरून जेव्हा मी जात होतो तेव्हा घोड्यावर रात्रीची झोप लागत होती. म्हणजे पोचता आम्हाला वरती 1:30 ते 3 वाजले. सो त्या वेळेमध्ये एकतर आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो काश्मीरवरून वैष्णोदेवीसाठी. सो घोड्यावरून जाताना मस्त गार हवा आणि झोप लागत होती. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तर बरीचशी लोक इथे पायी चालत जात होती. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, खूप सारी लोक चालत देखील जातात. आम्ही आता घोड्याचा हळूहळू एक स्टॉप घेत जात होतो पुढच्या दिशेने. तर घोडे पण थकतात शेवटी. 5-6 तासाचा हा प्रवास होता. आमचं वजन त्या घोड्यांनी पेलवलं मात्र. तेरे को बोला यार आगे हो जा. आगे तो हुआ. पीछे बैठा हूँ, ऐसे बैठना फिर बैठ. और जितना आगे बोलता हूँ तो पीछे होता है. अरे आगे ही हो गया. पता क्या घोड़े को दिक्कत होती है यार. गाड़ी में बैठ आगे. तर आम्ही आता वैष्णोदेवी या ठिकाणी वरती चाललोय. मी बऱ्याचशा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना इथून चालत जाताना बघितलं. आमच्या ग्रुपमधील अमित आणि दीपेश हे दरवर्षी जातात तिथे. तर ह्या वर्षी देखील ते चालत आले, बट आम्ही पोचायच्या आधी ते तिथे पोहोचले होते. खूप वेगळा अनुभव होता हा. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती लोक चालत जातात, चालत येत आहेत खाली. परत पालखी देखील होती. पालखीतून देखील बरीचशी लोक येत होती खाली, वर देखील जात होती. हळूहळू पुढे सरकत असताना बरीचशी वेडी वाकडी वळणं, आणि त्यातून आम्ही रस्ता काढत घोड्यांसोबत वरती पोचत होतो.
त्या टर्निंगला पण खूप डिफिकल्टीज असतात, बट ते घोडे आपले वजन पेलवून आपल्याला वरती पोचवतात. खूप डिफिकल्ट असा हा रस्ता होता आणि वळणं देखील खूप उंचावर असल्याकारणाने थोडा आपण घोड्यावर बसतो तर ती एक भीती देखील होती, पण वेगळा अनुभव होता. हे दृश्य तुम्ही पाहू शकता, मी हे टिपलेलं माझ्या कॅमेऱ्यातलं वरून. आणि आपण वैष्णोदेवीचा दौरा करून एक दिवस 6वा दिवस जो होता तो त्या दिवशीचा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मुंबईच्या दिशेने फ्लाईटनी रवाना झालो आणि खूपशा मेमरीज घेऊन ह्या काश्मीरच्या टूरमधून आपण चाललो आहोत. एक अविस्मरणीय टूर होती ही. खूप मजा आली ह्या टूरमध्ये. स्पेशल थँक्स टू अमित महेश्वरी, त्यांनी मला ही टूर घडवून आली आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता, पहिलीच टूर होती. आम्ही खूप मजा केली. आता नेक्स्ट टूरसाठी स्टे ट्यून. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा मित्रांनो. Bye everyone and subscribe. Don't forget to subscribe him and like him. Like his every video.